श्रीराम नमस्कार. आज 26 ऑक्टोबर 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 47. कर्मसन्यास योग आणि आत्मसन्यास योग, ध्यान योग. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या दोन्हीचा एकत्रीकरण करून आणि सध्याच्या कालानुरूप आपल्याला कशा प्रकारे भगवद्गीता समजून घ्यायला पाहिजे त्या अनुषंगून सांगायचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या भागामध्ये जे उभी होती तर भगवद्गीतेमध्ये जे भगवंतांनी अर्जुनाला किंवा अर्जुनाचा भगवंताशी जो संवाद झालाय, हे जेव्हा तुम्ही एका ओळीत किंवा दोन ओळीमध्ये मांडायचा प्रयत्न करता तर तेव्हा समजायला थोडस ते अवघड जातं. मग आता आपण जसं एखाद्याला आपण शाळेतनं शिकत असतो की आपले शिक्षक काही उदाहरणं देऊन किंवा काही प्रकारे विस्तार करून तो विषय समजावत असतात, तसा सांगायचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळी आपण थांबलो होतो की भगवंतानी अर्जुनाला जो मनाचा संयम बाळगायचा सल्ला जो दिला होता, म्हणजे मनुष्य जीवन जेव्हा जगत असतो तेव्हा तो त्याचा प्रत्येक क्षण हा वास्तविक संघर्षमयच असतो. म्हणजे सुखाचा जरी असला किंवा दुःखाचा असला, कारण सुख हे सुद्धा कसं टिकून ठेवता येईल ह्याच्या पाठीमागे मनुष्य भाग पडत असतो. आपण म्हणतो की आता माझे दिवस चांगले आहेत, मला नोकरी आहे, बायको नोकरी करते, मुलं सर्व व्यवस्थित मार्गस्थ झालेली आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत, गाड्या घोडे सगळं जे काही म्हणजे सुखावं गोष्टी आपण भौतिक अवस्थेमध्ये मनुष्य पाहायचा प्रयत्न करतो, या सर्व त्याला प्राप्त असतात. पण हे प्राप्त असताना त्याला मनामध्ये एक प्रकारची चिंता राहते की ते हे प्राप्तता आहे, पण हे कायम टिकून राहणं गरजेचं आहे. आणि हे टिकून राहण्यासाठी जसं आपण आत्ता म्हणतो की थोडस जसं मनुष्य उत्तम प्रकारे जीवन जगायला लागतो आणि थोडं जीवनामध्ये कुठेतरी खुट होतं, तेव्हा त्याला असं वाटतं की बघा आपलं सगळं चांगलं चाललं असताना कुठेतरी कोणाची तरी नजर लागली. म्हणजे हा दुःखाचा एक थेंब आज या सुखामध्ये येऊन पडतो, तो सुद्धा मनुष्याला नकोसा हवा असतो. त्याचं कारण असं की फक्त जीवन सुखावंच व्हावं. कोणीही मंदिरात जाऊन किंवा पोथी स्तोत्र आपण वाचतो, त्याच्यानंतर वाचायच्या आधी किंवा नंतर म्हणजे 100 मधली धरली तर 95 माणसं ही सांगतात की मी अमुक स्तोत्र किंवा ही पोथी अमुक गोष्टीसाठी, एक विशिष्ट गोष्टीसाठी वाचते, किंवा ती पोथी वाचून झाली, स्तोत्र वाचून झालं, साधना झाली की माझ्या मुलांचं चांगलं होऊ दे, बायकोचं चांगलं होऊ दे, आई वडिलांची तब्येत नीट राहू दे. म्हणजे काहीतरी मागणं हे भगवंताकडं परमेश्वराकडं आपण करत असतो. हा सर्वसामान्य मनुष्याचा एक स्वभाव झाला. पण भगवंतानी इथं अर्जुनाला सांगताना सांगितलं की हा स्वभाव जो आहे हा तू मागं सोडून दे. कारण एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली तर ती कायम राहत नाही. म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, तुम्हाला जसे नदी असते की नदी ही कधी तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी ती थांबत नाही. आणि मग भगवंत इथं अर्जुनाला सांगतात की नदीचा प्रवाह बघ, तू मध्ये डोंगर आले, दऱ्या आल्या तरी ती तिचा प्रवाह कधी थांबवत नाही. जिथं रस्ता मिळते, नाही मिळाला तर ती रस्ता शोधून काढते आणि शेवटी तिचं जे ध्येय असतं की सागराला जाऊन मिळणं, हे ती मिळतेच. आणि हे मिळण्यासाठी तिला कोणी रस्ता दाखवत नाही की तू ह्या मार्गाने व्हा किंवा इकडनं जा म्हणजे तिथं जाऊन मिळशील. तर जिथं मार्ग मिळतो तिथनं ती स्वतःचा मार्ग काढते. याचा अर्थ पार्थ असा आहे की मनुष्य जीवनामध्ये मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींमुळे हतबल होतो आणि हे हतबलता मनुष्याला देहाच्या पासनं किंवा त्याच्या उच्च कर्मापासनं लांब नेतं. कारण तो मानसिकरित्या ढासळतो, त्याला असं वाटतं की आता आपलं जीवन संपलं, आता काही राहिलेलं नाही,
म्हणजे माझ्या जीवनामध्ये कुठला आनंद नाहीये. मला शारीरिक 100 व्याधी आहेत, दुःख आहेत. माझा मुलाच्या बाबतीत असं झालं, मुलीच्या बाबतीत असं झालं, आई-वडिलांच्या बाबतीत असं झालं, माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालं आणि ही सर्व दुःख तो कवटाळून बसतो, की जी वास्तविक क्षणिक असतात. आणि एक दिवस त्याला ह्या दुःखांमध्ये राहायची सवय लागते. की माझी परिस्थितीच अशी आहे. माझी मी अशाच पद्धतीने आम्ही अमुक गोष्ट करू शकत नाही. माझी ऐपत नाही. आम्ही हे घेऊ शकत नाही. आमची उडी नाही. म्हणजे नकारात्मकतेकडं मनुष्याचा स्वभाव हा कायम पाठलाग करत असतो. मग अर्जुन हे सर्वसामान्य माणसाने टाळणं गरजेचं आहे, सोडणं गरजेचं आहे. कारण जर सोडलं नाही, तर ते सुटत नाही आणि मनाचा एक असा भाग आहे, की मन हे कायम तुमच्याशी द्वंद्व खेळत असतं. बाहेर शत्रू नसतोच. मन हाच माणसाचा मोठा शत्रू आहे. आपण ध्यानस्थ होतो, क्रियायोग करतो आणि त्यांनी मन शांत ठेवायचा प्रयत्न करतो, की माझं मन शांत कसं आहे. एखादा ठिकाणी जाताना आपण रस्त्यात भांडण होतं, बाचाबाची होते, 2 शब्द दोन्ही बाजूनी बोलले जातात आणि मन अशांत होतं. पण ते क्षणिक शांतता, मागच्या वेळी उदाहरण सांगितलं, की जर आपण सहजता स्वीकारली, तर प्रत्येक अडचण ही सोपी होऊन जाते. नाहीतर प्रत्येक अडचण ही अडचणच राहते. मग तसं इथं जर तू स्वीकारलंस, की माझ्या मनामध्ये असलेली गोष्ट आहे, ती मला आत्तापर्यंत मिळाली, मला आत्ता चांगलं खायला मिळालं, श्रीखंड खायला मिळालंय, तर त्याच्यात तू अडकू नकोस, मोहात अडकायचं नाहीये. ती स्वीकारून तुला पुढे जायचं आहे. आणि मनुष्य बरोबर ह्याच्या विरुद्ध वागतो आणि मन त्याचा छळ करतं. म्हणून मनावर ताबा मिळवणं हे सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. कारण मनुष्य नंतर बघतो ते डोळ्यांनी, पण आधी बघतो ते मनाने. आपण बघितलं असेल, की जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं, तेव्हा अर्जुनानी सगळ्या गोष्टी अगोदर ठरवलेल्या होत्या. त्या अनुषंगाने त्याची सर्व शस्त्रास्त्र ही त्याच्या भात्यामध्ये होती. कोणाशी लढायचंय, काय लढायचंय. पण मनुष्य जेव्हा तयारी करून जातो, आपण एखाद्या ट्रिपला जातो, एखाद्या मोठ्या ट्रेकला जातो, जर सगळी जाताना बरोबर तयारी करून जातात, तर इथनं हिमाचल प्रदेशात जायचं म्हटलं आणि तिथं जर बर्फ असेल, तर आपण इथनंच सगळं स्वेटर वगैरे सगळं घेऊन जातो. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, अरे इथं थंडीच नाहीये. आणि मग तो स्वेटर किंवा ते हातमोजे, पायमोजे हे सगळे घातलेले असतात. आणि जोवर ते तिथं गेल्यानंतर असं कळतं, की इथं थंडी नाही, इथं ऊन आहे. तर तिथं आपण घेतलेल्या गोष्टी आपल्याला ओझं वाटायला लागतात. उगाचच घेतलं. आणि त्या गोष्टींकडं, की ज्या आपण मनापासनं सांभाळून प्रेमाने बॅगेमध्ये पॅक करून, की कोणी नेत नाही ना, कोणी घेत नाहीये ना, की तिथं विसरलं नाही ना, एवढ्या सगळ्या गोष्टी करून आपण त्या नेलेल्या असतात. पण तिथं गेल्यावर जेव्हा कळतं, की हवामान तिथलं उत्तम आहे आणि आपल्याला ह्याची गरज नाहीये, तर तेव्हा ती गोष्ट आपल्याला नकोशी वाटायला लागते. मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगताय, की माणसांचा हा स्वभाव आहे, की जोपर्यंत जसा वापर करून घेता येईल तोपर्यंत मनुष्य वापर करून घेतात. नसेल तर क्षणात त्याला फेकून देतात आणि हा मनुष्य धर्म योग्य नाही. हा तुम्हाला ऱ्हास ह्या क्रियेकडे न्यायला लागतो. की क्षणामध्ये मोह झालेला आहे. त्याच्यासाठी अट्टहास केलेला आहे. पण जेव्हा मनुष्याला कळतं, की हे माझं नाहीये. आणि मग पार्था प्रेमभाव पण असाच हवा. प्रेमामध्ये जर तू स्वार्थाने जर अपेक्षा करत राहिलास, की मला हे मिळावं, हे माझंच आहे, याच्यावरती कोणाचा अधिकार नाही, तर ती गोष्ट तुमच्याशिवाय, तुमच्यापासून लांब गेल्याशिवाय राहत नाही. कारण जेवढं तुम्ही ओढायचा प्रयत्न करता, तेव्हा निसर्गाचा हा नियमच आहे, तेवढं ते तुमच्यापासून लांब जातं. पण मग त्याच्यापासून जर तुम्ही त्याला जर मोकळीक दिलीत, तर ती गोष्ट तुम्हाला सहज साध्य प्राप्त होते. आणि मन हे त्या अनुषंगाने विचार करत असतं. जी गोष्ट नसतेच तीच कल्पना करत बसते, जसं तुला आत्ता झालेलं आहे.
तुला असं वाटतंय की ह्या समोरचे जे आहेत ह्याला मारल्यानंतर माझं जीवन किंवा माझं भविष्य काय होणार, यांच्यापासून मला सुख ते काय प्राप्त होणार. पण हा तू तुझा स्वतःचा विचार करतोय आणि स्वतःचा विचार करायचा अधिकार हा तुला नाही, कारण तू क्षत्रिय आहेस. तुझं कर्म तुला करणं प्राप्त आहे. पण तू का करू शकत नाहीयेस? तर आत्म्याचा जो संयमता आहे त्याच्यात तू अडकत आहेस आणि त्याच्यामध्ये तू घाबरत आहेस. मनुष्याला जे प्राप्त होतं ते सोडताना मनुष्याला घाबरल्यासारखं होतं. तो घर घेतलं आपण, घर उत्तम बांधतो, बंगला उत्तम बांधतो, पण जसं वय होतं तेव्हा तसं कळतं, त्या माणसाला कळायला लागतं की अजून आपण काही दिवसाचेच या घराचे सोबते आहोत. पण अगोदर इतकं त्याच्यासाठी त्या घरासाठी केलेलं असतं, एक एक गोष्ट जमवलेली असते, पण वास्तव जेव्हा समोर येतं, म्हणजे एका एका ठिकाणी वाचलं होतं की अगदी करोडपती जरी असला आणि सोन्याचं जरी अगदी घरामध्ये नळ वगैरे जरी असले, तरी शेवटची अंघोळी बाहेर अंगणातच घातली जाते. म्हणजे अर्थ काय सांगितला आहे त्यांनी, की जे मिळवलं ते सगळं तिथं गेलं, ते बरोबर काही आलं नाही, शेवट तुला हे सुद्धा बाहेरच करायला लागलं. म्हणून अर्जुना, कधीही मनुष्याला कर्म केल्यानंतर चिंता करायचं कारण नाही. कारण मी कर्म केल्यानंतर मी कर्म योग्य केलंय का, हे जर त्याच्यावर विचार करत बसला, हे एखाद्या शेतकऱ्याने धान्य पेरल्यानंतर जर त्यांनी रोज ते परत खोदून बघायला लागला हे रुजलंय की नाही, तर त्याच्यासारखा मूर्ख कोणी नाही. त्याला विश्वास पाहिजे, त्याचा आत्मविश्वास असतो की मी जे पेरलंय ते उत्तम आहे. फक्त मशागत करणं म्हणजे आपली वैचारिकता उत्तम ठेवणं, हेच एवढं आपलं काम आहे. मग तो शेतकरी त्या आकाशावरती, त्या हवामानावरती विश्वास ठेवून असतो आणि मग तो विश्वास हा प्रत्येक शेतकरी हा ठेवतो. आणि जर निसर्गाला मान्य असेल, कारण मनुष्याला स्वतःला वाटतं की मी करतो आहे, पण निसर्गच करत असतो, हे त्याला नंतर कळतं जेव्हा त्याला त्याची अनुभूती येते. मग इथं तू लक्षात ठेव अर्जुना, शेतकऱ्यासारखं वागायला शिक. एकदा पेरलंस की परत तुला त्याच्यामध्ये बघायची गरज नाही. तू उत्तम मशागत कर, त्याला चांगलं पाणी दे. तसं तुझ्या विचारांना उत्तम प्रकारे तू खत घाल. समोरचे असलेले हे जर तू माझे नातेवाईक आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे माझे गुरु आहेत, ह्या जर विचारांमध्ये तू जर अडकलास, तर तू कर्म करू शकणार नाहीयेस आणि तुझ्या हातनं उत्तम कर्म होणार नाही. आणि ज्या मनुष्याच्या हातनं उत्तम कर्म होत नाही, याचा अर्थ असा की तू पेरणी उत्तम केलेली नाहीयेस. ते धान्य कुठेही उगवतं ज्याच्यावरती मनुष्याचा अधिकार नसतो. शेतकरी किंवा शेत हे एक क्षेत्र आहे, तसं हे सुद्धा युद्धाचं एक क्षेत्र आहे की ज्याचा तू स्वामी आहेस. कोणाचा गुण काय आहे, जसं धान्याच्या शेजारी तण हे उगवतातच, तसं हे लक्षात ठेव. जशी उत्तम माणसं आहेत, त्याच्या शेजारीच बुद्धीने भ्रष्ट अशी सुद्धा माणसं आहेत. पण ही माणसं असताना सुद्धा हे शेतकरी त्या धान्याला वाढवतोच आणि जे नकोय ते उकडून टाकतो, फेकून देतो. मग हेच मनातले तुझ्या विचार जे आहेत हे तू टाकून दे. तू एक क्षत्रिय आहेस आणि मला हा क्षात्र धर्म पाळून माझ्या राज्यासाठी हे तुला युद्ध लढायचं आहे, एका धर्मासाठी तुला युद्ध लढायचं आहे, हे तू लक्षात ठेव. पण तू जर स्वतःचा विचार करत राहिलास तर तू ह्याच्यातनं काही प्राप्त करू शकत नाहीस. म्हणून अर्जुना, ह्याच्यासाठी ध्यानाची गरज सुद्धा आहे. तू स्थितप्रज्ञ आहेस, तुला माहितीये, तू ह्या अवस्थेतनं गेलेला आहेस. मग जो मनुष्य स्थितप्रज्ञ अवस्थेतनं जातो त्याला तो त्या अवस्थेपासून दूर कसा जाऊ शकेल? म्हणून इथं भगवंताने त्याला जेव्हा सांगितलं की आपली देहातली चक्रांचा अभ्यास याच्यावरनं झालेला आहे. सप्तचक्र, सातवं चक्र वास्तविक सहस्त्रार आहे, षटचक्रच आहेत. पण ह्या चक्रांच्या मध्ये
आपल्या डोळ्यांच्या मध्ये बरोबर हा जो मध्य बिंदू आहे, आज्ञाचक्र आहे, या आज्ञाचक्रावरती जे आपण लक्ष केंद्रित करतो त्याने तुम्ही जग पाहू शकता. पण मनुष्य हा मार्ग विसरून गेलेला आहे. तुझा अभ्यास झालेला आहे. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगताना आठवण करून देतात की तू काय काय शिकलेला आहेस. आपण जर उत्तम शिकलेलं असू आणि त्याचा जर वापरच करत नसेल तर ते शिक्षण ते व्यर्थ आहे. मग इथं भगवंत त्याला सांगतायत तू ही क्रिया करणं, हा क्रियायोग तू विसरलेला आहेस किंवा तू मुद्दामून टाळत आहेस. मनुष्याला जीवनामध्ये मिळालं, अतिसंपत्ती झाली की त्याला त्या संपत्तीचं काही वाटतच नाही. त्याला असं वाटतं की मीच सर्वस्व आहे आणि त्या संपत्तीकडे सुद्धा तो लक्ष देत नाही. याचा अर्थ त्या लक्ष्मीचा तो अपमान करतो. मग जेव्हा गरज असते तेव्हा ती लक्ष्मी त्याला साथ देत नाही. मग ध्यानाचं सुद्धा असंच आहे. लक्षात असून जर लक्ष येत नसेल, लक्षात येत नसेल तर मनुष्य प्रगती करू शकत नाही. एक गोष्ट सांगतो लक्षात येण्यासाठी. एक राजा असतो आणि तो रात्री महालामध्ये झोपलेला असतो. मनाने कमकुवत असतो, स्वप्न बघत असतो आणि पडल्या पडल्या रात्री तो छताकडे बघतो आणि विचार करत असतो की माझं अमुक अजून मोठं राज्य होईल, असं सैन्य होईल. पण ह्या सैन्य असताना मी लढू शकेन की नाही, समोरचा राजा बलाढ्य आहे, माझा पराभव झाला तर, असं करून तो मनाची त्याची घाबरी अवस्था होते. आणि हे मनात विचार असतानाच तलावरती त्या छतावरती पायांचा आवाज येतो आणि राजा खालनं म्हणतो कोण आहे रे वरती, छतावर कोण आहे. आणि छतावरनं आवाज येतोय की मी आहे. राजा विचारतोय मी म्हणजे कोण. तो म्हणतो मी सर्वसामान्य माणूस आहे. तर राजा म्हणतो इथं काय करतोयस छतावर एवढ्या रात्री, पहाट व्हायची वेळ आली, तू काय करतोयस. तो म्हणतो माझा उंट हरवलाय म्हणून मी तो शोधत आलोय. राजा म्हणतो मूर्ख माणूस आहेस का तू, उंट कधी छतावरती छपरावरती येतो का की जो तू शोधत बसलेला आहेस तो. आणि आता ही रात्र मध्यान उलटून गेलेलं आहे आणि इथेही तू मूर्खासारखी गोष्ट करतोयस आणि इथं काय करतोयस. तो वर्ण त्याला आवाज येतोय तू काय करतोयस. तुझ्याकडे सर्वस्व आहे, तुझ्याकडे महाल आहे, सर्व सुख आहे, तरी तू मन तुझं घाबराय. तरी तुला असं वाटतं की अजून प्राप्ती होणं गरजेचं आहे आणि हे गेलं तर काय. मग जी गोष्ट तुला शोधायलाच नाही पाहिजे आणि तू ती इथं शोधत बसलेला आहे, हे जर तू करू शकतो तर मी छतावरती उंट का नाही शोधू शकत. राजाला ते कळतं की आपली चूक कुठं झाली आणि तो बाहेर पहारेकऱ्यांना सांगतो की त्या माणसाला पकडू जाणार. पहारेकरी जातात, सगळीकडे बघतात, कुठंच माणूस दिसत नाही. राजा फरमान काढतो की या माणसाला हजर करा. पण तो मनुष्य काही सापडत नाही. आणि मग एकदा हा राजदरबार भरला असताना राजाचं लक्ष समोर दरवाजाकडे जातं आणि एक शिपाई एका माणसाला घेऊन आलेला असतो आणि तो शिपाई त्या माणसाला हटकत असतो आणि त्या माणसाच्या हातामध्ये एक बखोटा एक बिस्तर म्हणजे आपण गादी म्हणतो तसा प्रकारे असतं. आणि तो म्हणतो राजा म्हणतो काय चाललंय. आणि तो माणूस म्हणतो की हा तुझा नोकर मला या धर्मशाळेत येऊन देत नाहीये. राजाला तो आवाज ओळखतो की हा आवाज तोच होता की तो त्या रात्रीचा होता. आणि राजा म्हणतो की अरे हा आवाज हाच आहे. तो आत बोलव म्हणतो त्याला, आत घेऊन येतात त्याला. तो म्हणतो तेव्हाही तू मूर्खासारखं बोललास, आत्ताही मूर्खासारखं बोलतोयस. हे इथं हा राजदरबार आहे, हे थोडंच तुला धर्मपीठ वाटलं, धर्म धर्मशाळा वाटली की कोणी यावं आणि राहावं. तो म्हणतो नाही, ही धर्मशाळाच आहे. तो राजाला म्हणतो राजन, काही वर्षापूर्वी तू ह्या उजव्या सिंहासनावर बसला होतास आणि तुझ्या जागी दुसरं कोणी बसलं होतं. तो राजा म्हणतो बरोबर आहे, ते माझे वडील होते. पण त्याचं काय. त्याच्या आधी म्हणले
तुझे वडील बाजूच्या 2 सिंहासनावर बसले होते आणि तिथे अजून एक व्यक्ती बसली होती. ते म्हणतात, हो, ते माझे आजोबा होते. मग म्हटले ते राहिले आणि तेव्हा तू कुठे होतास? तर बाहेर इथे या खुर्च्यांमध्ये म्हणजे त्या सिंहासनांवरती दुसऱ्या बाजूच्या बसलेला होतास. मुख्य सिंहासनावरती आजोबा बसलेले होते. मग हे धर्माचं स्थान आहे. तेव्हा ना तुझे आजोबा ते स्थान कायम राखू शकले किंवा ते बसू शकले. त्यांना हे स्थान सोडायलाच लागलं. देह सोडायला लागल्यावर स्थान सोडायला लागलं. वडील बसले. वडिलांनाही ते स्थान सोडायला लागलं. आज तू बसलायस, तुलाही 2-4 वर्षांनी हे स्थान सोडायला लागणार आहे. आणि जे स्थान सोडलं जातं, क्षणिक असतं, त्याला धर्मशाळा म्हणतात. ती धर्म झाली. हा धर्म क्षणिक असतो. ते वास्तव्य, ती वास्तू ही क्षणिक असते. त्याला धर्मशाळा. ही पृथ्वी, ही भूमी ही क्षणिक आहे की जिथं मनुष्य वास्तव्य करतो. पण त्याला ते एक ना एक दिवस सोडायला लागतं. पण तरी तो त्याच्यामध्ये मोहाने अडकून बसतो की हे माझं आहे, हा माझा दरबार आहे. राजाला त्याच्या ज्ञान प्राप्त होतं राजाला, की जे मी धरून बसलोय, जे मी स्वप्न बघत होतो, हे काही नाहीये. मनुष्याला उद्दिष्ट असावं, ध्येय पण असावं, पण ते इतकं नसावं की त्याची रात्रीची झोप जाईल. जो मनुष्य रात्री शांत झोपत नाही त्यांनी लक्षात घ्यावं की कुठेतरी उद्दिष्टामध्ये किंवा ध्येयामध्ये मागं पुढं होतंय, काहीतरी घोटाळा आहे. राजा सिंहासनावरनं खाली उतरतो, दुसऱ्याला सिंहासनावर बसवतो आणि ह्या माणसाच्या पाया पडतो आणि सांगतो की तू मला तुझा शिष्य करून घे. हा माणूस म्हणतो ठीक आहे. त्याच्या मस्तकावरती राजाच्या हात ठेवतो तो आणि सांगतो की आजपासनं तुझी ड्युटी पुढच्या चौकात. तू चौकात उभी राहायचंस आणि ज्ञानाच्या मार्गे लोकांना मार्गदर्शन करायचंस. राजा सगळं बदलतो. राजाचे कपडे जातात, सगळं जातं. सर्वसामान्य सारखा तो जगायला लागतो, रस्त्यावर राहायला लागतो. कारण ते पटवून देतो की रस्त्यावर राहणं आणि राजमहालात राहणं सारखंच आहे. दोघांमध्ये कुठंच भेद नाहीये. ते त्याला पटतं, ज्ञानाची ती प्राप्ती होते आणि तो चौकात उभा राहायला लागतो. काही दिवसांनी ते रात्री काही माणसं येतात आणि म्हणतात की इथं वस्ती कुठं आहे? तर राजा सांगतो की डाव्या बाजून जा, तिकडे वस्ती आहे. उजव्या बाजून जाऊ नका, तिकडे स्मशान आहे. ते माणसं म्हणतात ठीक आहे. आणि जिथं वस्ती आहे तिकडे जातात आणि तिथं बघतात तिथं स्मशान असतं. परत येतात आणि म्हणतात कदाचित आपलं रात्री ऐकणं किंवा काहीतरी चूक झाली असेल म्हणून दुसऱ्या मार्गावर जातात आणि तिथं वस्ती असते. जिथं स्मशान सांगितलं असतं तिथं वस्ती असते. परत येतात, राजावर भडकतात की तू आम्हाला चुकीचं मार्गदर्शन केलंस. जिथं स्मशान आहे तिथं वस्ती सांगितली आणि जिथं वस्ती आहे ते स्मशान सांगितलंस. अर्थ काय? आणि तो जो राजा, जो ज्ञानी झालेला असतो, तो सांगतो जे स्मशान आहे ती वस्ती आहे, ती कधीच उठणार नाही. तिथनं कोणी कोणाला बाजूला काढणार नाही, बाहेर काढणार नाही. त्यांचं स्थान अबाधित आहे म्हणून ती वस्ती आहे. आणि जरा तुम्ही स्मशान म्हणताय म्हणजे वस्ती म्हणताय, ते स्मशान एवढ्यासाठी आहे की ह्याच्यामध्ये प्रत्येक मद, मोह, मत्सर, माया, अहंकारामध्ये मनुष्य अडकलेला आहे. म्हणजे तो स्मशानातच उभा आहे. मग जीवनाचं स्मशान करायचं आहे का जीवनाची वस्ती करायची हे प्रत्येकाने मनुष्याने ठरवलं पाहिजे. हे उदाहरण भगवद्गीतेमध्ये एका प्रवचनामध्ये ओशोंनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाचं भगवद्गीतेकडे बघायचं दृष्टिकोन हा खूप वेगवेगळा आहे. ज्याला ज्या प्रकारे ज्ञात होतं त्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की ह्यांना तू ओळख, तू स्वतःला ओळख, स्वतःमध्ये अडकून राहू नकोस, जे आहे ते तू सोडून दे.
कारण ते तुला प्राप्त नाहीये, ते तुला छळणार आहे. आणि हे मन ज्याच्यावरती तुला आत्ता अस्वस्थता आहे, ते तू स्वस्थ करायचा जरी प्रयत्न केलास तरी जेव्हा मन हे मनुष्याचं स्वस्थ होतं, तेव्हा हे मन पहिला प्रश्न विचारतं, तू स्वस्थ का बसलायस? जीवनामध्ये मनुष्य ध्यानाच्या मार्गाने, साधनेच्या मार्गाने मन शांत ठेवायचा प्रयत्न करतो, पण जेव्हा ते मन शांत होतं असं वाटतं, तेव्हा ते मन त्या माणसाच्या विरुद्ध काम करायला लागतं. म्हणतो तू शांत कसा बसतोस? तुझ्या जीवनामध्ये तू तर कधी शांत कधी बसलेलाच नाहीयेस. तुझा हा स्वभाव नाहीये. आणि मग मन असंख्य प्रश्न विचारायला लागतं. मग आत्मसंयमता, जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये अनंत विचार उत्पन्न होतात, ह्याला आत्मसंयमता हरवणं असं म्हणतात. की आपणच आपल्याला प्रश्न विचारत असतो, आपणच आपली उत्तरं शोधत असतो, पण त्याच्यामध्ये सर्व निरर्थक असतं. मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते, मनुष्य अशाच पद्धतीने जीवन जगतो म्हणून ही अवस्था होते. तो आत्मामध्ये संयमता बाळगू शकत नाही, योग घडवू शकत नाही. आत्म्याचा आणि संयमतेचा योगच झाला नाही तर उपयोग काय? जे समोर आहे हे माझं कार्य करून मी त्यातनं मोकळं होणार आहे हे जर कळतच नसेल, तर त्याच्यामध्ये तू अडकून बसलायस, याचा अर्थ तू मूर्ख आहेस. तुझ्या लक्षात येणं गरजेचं आहे, तू अजूनही तिथंच आहेस. हा जो समोर दुर्योधन आहे, तुला जरा तू भाऊ म्हणतोस, याचा अपमान त्यांनी काय केला, ही तुझे वैयक्तिक दुश्मनी झाली. मनुष्य जेव्हा जीवन जगताना वैयक्तिक गोष्टींवरती, आपण एखाद्या कार्यक्रमात जातो बघा, लग्नात जातो कुठेतरी किंवा याच्यात, की आपल्या एखाद्या व्यक्तीवर भांडण झालेलं असतं किंवा त्याचे विचार पटत नसतात, आणि मग आपण म्हणतो नाही हा माणसाची काही माझं पटत नाही, किंवा त्याचे विचार मला पटत नाहीत किंवा माझे त्याला पटत नसतील, एकंदरीत काही पटत नाही. पण महत्वाचं काय असतं तर कार्यक्रम. मग तो माणूस एका कोपऱ्यात बसतो आणि तो दुसऱ्या कोपऱ्यात, दुसऱ्या कोपऱ्यात माणूस बसतो. कार्यक्रम सुरू असतो, पण ह्या दोघांच्या मनामध्ये असतं की हा इथं आलाय आणि हा इथं आलाय, हा माझ्याशी असं वागला आणि तो माझ्या असं वागला, अशा उद्देशाने दोघं त्या कार्यक्रमाची मजा घेऊ शकत नाहीत. हा मनुष्य स्वभाव झाला. आणि मग तू इथं ह्या व्यासपीठावर युद्धभूमीवरती हा जर विचार करत बसलेला आहेस, तू का मारतोयस त्याला? तुझ्या मनामध्ये एवढी जर करुणा आहे, तुझ्या मनामध्ये एवढं जर प्रेम आहे, तर तो प्रेमाचा भाव तो उत्पन्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुझ्या खांद्यावरचं गांडीव धनुष्य गळून कसं काय पडतं? म्हणजे हा तुझा कुठला स्वभाव आहे हा मला तरी कळू दे. हा श्रीकृष्ण अर्जुनाला दुसरा प्रश्न करतो की अर्जुना तू तरी मला सांग, कारण हे भाऊ तुझे आहेत तू म्हणतोय, त्यांच्यासाठी कसं लढू, पण जे चुकीचं वागले ह्याला तुझं अनुमोदन आहे असा याचा अर्थ होतो. कारण करुणा त्याच माणसाची यायला पाहिजे, दया त्याच माणसाची यायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते गुण असतील. ते गुण जर तू ओळखायला चुकत असशील तर याचा अर्थ आहे तुझ्यामध्ये कुठेतरी खोट आहे, म्हणून तू भगवंताला ओळखणं गरजेचं होतं. गंमत बघा, मागच्या भागात सांगितलं की भगवंत श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या पहिल्यापासून बरोबर होता, दोघेही बरोबर होते, कधीही ओळख झाली नाही. आपल्या बरोबर माणसं असतात, आपण म्हणतो ना की अरे एखाद्याच वेळे करतं, ट्रिपला जातो मग तो गायला लागतो किंवा चित्र काढायला लागतो, आणि मग आपण म्हणतो अरे मला माहितच नव्हतं तुला उत्तम गाता येतं, तुला चित्र काढता येतं किंवा अमुक काही खाद्यपदार्थ बनवता येतो. मग जाणून काय घ्यायचं आहे? मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मनुष्याचा स्वभाव जाणून जो घेत नाही तो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये अभाव असतो, स्व अभाव असतो, म्हणून स्वभाव ओळखणं गरजेचं असतं. कारण जो स्वभाव ओळखतो तो स्वतःमध्ये अडकून बसत नाही. त्याला माहिती असतं माझ्या देहाला काय पाहिजे, तो देहाला तेवढंच देतो. सूर्य जर उगवला नाही, तुला असं वाटतं का अर्जुना की हे आकाशामधले जे तारे आहेत हे कुठेतरी दिवसा जातात, त्यांची जागा सोडतात?
सूर्याचं जेव्हा सूर्यदेवतेचं जेव्हा आगमन होतं तेव्हा त्याचं प्रकाशमान किंवा ते जे प्रकाशित होतात ते आपल्याला दिसत नाही. ते असतातच, पण सूर्याच्या त्या प्रकाशामुळे त्यांचं अस्तित्व जाणवत नाही. मग ही आत्मज्योत, ही भगवंताची आत्मज्योत जर तुझ्या देहामध्ये उत्पन्न झाली, जर ती प्रगट झाली, तर तुझ्या देहामध्ये असलेले दूषित गुण हे नष्ट होतील. तुला जरी असले तरी नष्ट होतील, कारण तुला सांगितलेलं आहे. कारण षड विकार, सर्व विकार, सर्व काम, क्रोध, मोह, मत्सर, माया हे माणसाला जन्मताच मिळालेलं एक वरदान आहे. फक्त ते कधी आणि केव्हा कसं वापरायचं हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. पण त्याच्यावरतीच तू जर फक्त प्रकाशमान होऊन राहिलास, तेच बघत राहिलास, तर तुला त्या परमात्म्याचा, सूर्याचा किरण दिसणार नाही. आणि हाच अभाव तुला आत्ता दिसतोय. तू मला या प्रश्नाचं उत्तर जे जे तुझ्याशी लढतायत, जे समोर आहेत, त्याच्याशी तू एवढा भावुक का होतोयस? भीष्माचार्यांनी तुला अंगाखांद्यावरती खेळवलं, तुला चालायला शिकवलं, म्हणून तू भावुक होतोयस का? त्यांनी शिकवलं नसतं तर कोणीतरी दुसऱ्यांनी शिकवलं असतं, तुझं चालणं तर थांबलं नसतं, म्हणून तू त्यांचे कायम जन्मता उपकार मानणारेस का? शाळेत शिकवणारा शिक्षक, तुझे जे शिक्षक आहेत, आचार्य द्रोण, ह्यांनी त्यांचं कर्तव्याचं पालन केलं आणि ते कर्तव्याचं पालन करून मोकळे झाले. पण तू मात्र फक्त अजूनही गुरूंमध्ये अडकला, तुझ्या लक्षात येत नाहीये ते विरोधी समोर उभे राहून तुझ्याशी लढायला तयार आहेत. त्यामुळे ज्ञान असून अज्ञानासारखं वागणं हे तुझं योग्य नाही अर्जुन, हे तू लक्षात घे. तुझी करुणा काय आहे हे तरी तू मला सांग. कारण आपल्या समोरचा असलेला शत्रू हा अधर्मी आहे हे जर तुझ्या मनाला जर पटतच नसेल, पण तो अधर्म तसाच राहू दे, मीच बदलतो आणि मीच हे रण सोडून जातो, तर हे तुझ्या बुद्धिवादाला पटतं का? आणि जर हे बुद्धिवादाला जर तुझ्या पटत असेल, तुला वाटत असेल की नाही मला काही नकोय, मी सुटत असेल, सगळं जात असेल, तर तू अगोदर जी युद्ध लढलीस ती कशासाठी लढलीस? ही शस्त्रास्त्र मिळवली असं काय साध्य करण्यासाठी मिळवली हे तरी कळू दे, म्हणजे मला तरी त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. अर्जुनाचा मनामध्ये गंमत बघा, हा भगवान श्रीकृष्णाचा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातनं अर्जुनाला केलेला प्रश्न, पण अर्जुनाच्या मनामध्ये इथं वेगळाच प्रश्न उत्पन्न झाला. मी तर सगळ्यातच एकदम तयार आहे. तो मनातनं श्रीकृष्णाला म्हणतो, अरे आपलं नाटक हे दोघांचं आहे, तू प्रमुख भूमिकेत आलास आणि मला दोषी ठरवायला लागलायस. आता मी तर लढण्यासाठीच आलेलो आहे ना. पण तूच सांगितलंस जगताला ज्ञान देण्यासाठी आपण दोघांनी भूमिका करायची आहे. मग आता इथं श्रीकृष्ण वरचढ झाला. जर आपण आता हे ऐकलं तर असं होईल म्हणजे अर्जुन काहीच नाहीये, पण अर्जुन तसा नव्हता. अर्जुन ही भूमिका करत होता. मला काही कळतच नाहीये, मला समजलंच नाहीये. हे नाटक होतं समाजापर्यंत ज्ञानाचा प्रसार होण्यासाठी. आणि इथं अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, अरे हे नाटक करता करता म्हणजे हा आता माझं पूर्णच हे करायला लागलाय. पण तो अर्जुन होता, स्थितप्रज्ञ, धनुर्धारी अर्जुन. श्रीकृष्णाला म्हणतो भगवंता बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, पण गंमत अशी आहे ना की मी तुला ओळखलं नाही, पण तू तर मला ओळखलं होतंस. आपण आपल्या जीवन जगताना भगवंत समोर आला तरी आपण ओळखू शकत नाही, पण आपल्याला भगवंत ओळखतो ना. तसं तू मला ओळखत होतास. आणि तू काय मला म्हणालास, शेतकरी जसं बीज लावतो मग नंतर त्याच्याकडे बघत नाही, पाणी घालतो. मग तुला खात्री पाहिजे, तुझ्या बाजूला होतो, तुझ्याच गोष्टी ऐकून आम्ही आतापर्यंत पुढे सरकतोय. हा ठीक आहे, आता खात्री झाली की तू आता गुरु आहेस वगैरे, पण तेव्हा तर मित्र होतास ना, तेव्हा तो सांगू शकत होतास. तसं काही सांगितलं नाहीस. श्रीकृष्ण लक्षात आलं की हा अति हुशारी करतोय आणि आता हा मुद्दामूळ म्हणजे मी सांगायचा जो प्रयत्न करतोय, दाखवायचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये हा
आता स्वतः, कारण अहम थोडासा अर्जुनाचा ठेचकाळला गेला की सगळं श्रीकृष्ण वरची भूमिका करतोय, मला भूमिका वरचढ करायला काही चान्सच नाही, वेळच नाही, देतच नाहीये. आणि मग इथं त्यांनी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, तू माझ्या बरोबर होता, सगळ्या गोष्टीत बरोबर होता, तेव्हा तू मला ते ज्ञान प्रदान केलंस ना, हे आत्ता जे सांगतोयस ना या युद्धाच्या वेळी, हे जर तेव्हा जर तू मला सांगत गेला असतात की अरे ही माणूस असा आहे बरं का, हा माणूस तसा आहे बरं का, तू पुढे जरा लक्ष ठेवून राहा, तर मी तेव्हाच काळजी घेतली असती, तू आत्ता सांगतोयस. पण इथं भगवंत होता. अर्जुनाला वाटलं की आपण श्रीकृष्णाची फिरकी घेऊ शकतो, पण तो शेवटी कृष्ण होता. आणि तो अर्जुनाला म्हणतो, तुझ्या श्वासाची तुला खात्री आहे? तुझ्या श्वासाचीच दोरी जर परमात्म्याच्या हातात आहे, तो नियंत्रित तू करतोयस का? जे तू बोलतोयस, म्हणजे आता जे अर्जुन श्रीकृष्णाबरोबर जे बोलत होता, हा बोलवताचा धनी सुद्धा तो परमात्माच होता. भगवद्गीता इतकी गुंफलेली अशी आहे की श्रीकृष्णांनी तिथं काळजी घेतली की हा मला मदत करतोय, समाजाला ज्ञान देण्यासाठी, प्रदान करण्यासाठी, धर्म सांगण्यासाठी हा माझी मदत करतोय, वास्तविक हा हुशार आहे, पण समाजाला अगदीच असं कळतं का म्हणजे अर्जुन निर्बुद्ध होता, म्हणून हा विचार भगवंतांनी अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न केला आणि अर्जुनांनी हे बोलला. अर्जुनाला कळलं नाही, मी बोललो खरं, बोलायला नाही पाहिजे, हा भगवंत आहे, माझ्या मुखातनं गेलंच कसं? तो म्हणतो, केशव मला माफ कर, मी माझी पायरी विसरलो. म्हणून जीवनामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो मनुष्य पायरी सोडतो तो घसरूनच पडतो. पण आपण कुठल्या पायरीवरती आहोत हे कळणं गरजेचं असतं. मग तिथं भगवंत आपल्याला वर नेतोय का खाली ढकलतोय हेही तिथनच कळतं. म्हणून पायरी महत्वाची आहे. मंदिराला पायऱ्या का असतात? तर तेवढ्यासाठी आपण कधी विचार करत नाही की पायऱ्या का दिल्यात. आपण म्हणतो जाण्यासाठी दिल्यात, साधा रस्ता पण करू शकला असता, पोहोचू शकला असतो. मनुष्यानी पायरी चढत जावी. भगवंताकडं जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा आपल्या देहामधले, विचारांमधले, मनामधले किंतु परंतु सर्व षडविकार हे तिथं एक एक पायरीवरती सोडत जावे आणि त्या भगवंताची प्राप्ती होते. आणि जेव्हा आपण दर्शन घेऊन येतो तेव्हा त्याच पायरीवरनं उतरतो. म्हणजे भगवंत तुम्हाला त्याच्या जवळ जेव्हा आणतो तेव्हा ती ऊर्जा, ते ज्ञान देऊन तुम्हाला पाठवतो. पण मनुष्य आपण म्हणतो ना की परत पायऱ्या उतरल्यानंतर जागेवरच आला. आपण म्हणतो पायरी सोडून बोलू नकोस. मग कुठली पायरी? तर ती पायरी. भगवंत देतो पण आपल्या लक्षात येत नाही. उत्तम क्षण देतो पण आपल्या लक्षात येत नाही, आपण उपभोगत नाही. मग अर्जुनाला त्यांनी सांगितलं, हा तुझा क्षण आहे, हे तुझं माझं बरोबर असणं हे जगतासाठी जेवढं महत्वाचं आहे तेवढं तुझ्या आणि माझ्यासाठी एकत्रीकरण असणं गरजेचं आहे. कारण इथंच समाजाला परमेश्वर म्हणजे गुरु आणि शिष्याचं दर्शन इथंच होणार आहे. कारण हे सर्वश्रेष्ठ गुरु शिष्याचं नातं समाजापुढे आलेलं आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण मित्र म्हणून, अर्जुन श्रीकृष्ण. सुदामाला माहिती होता, पण सुदामा हा त्याचा मित्र होता, लहानपणापासूनचा मित्र. भगवंत, आपण कधी असं म्हणतो का की आपण देवाजवळ जातो की मला काहीतरी दे, तिथलं तिथं कसं देईल? ते मंदिरातच कसं देईल? तुमच्या परिस्थितीमध्ये बदल करणं हे भगवंताचं काम असतं. सुदामा गेला अपेक्षाने गेला आणि बायकोनी पाठवलं की जा, तुमचा मित्र श्रीमंत आहे, लहानपणापासून आहे, त्याच्याकडे सगळ्यांना देतो, तुम्हालाही देईल, तुम्हाला तर जास्तच देईल. त्यांना सांगा की आपली मुलं अशी अशी आहेत, अंगावरचं फाटकं वस्त्र घालून जा. जेवढं गरिबी दाखवता येईल तेवढं सुदामा घेऊन गेला होता. आणि भगवंताने त्याला लगेच सांगितलं, तू ये.
तिथं म्हटलं नाही त्याला की तू फाटकं वस्त्र घालून आलेला आहेस, विचार काय घेऊन आलेला आहे हे भगवंत कधी पाहत नाही. कर्म आत्मसन्यास या योगा म्हणजे हा योगामध्ये जेव्हा तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता तेव्हा परमात्मा समोर किंवा जवळ जाताना तो परमात्मा बघत नाही की तुम्ही कुठल्या वेशभूषेत आलेला आहेत. अंतःकरण काय आहे हे पाहिलं जातं, तरच योग होतो. आणि मग जेव्हा तिथं त्यांनी सुदामानी सगळं वर्णन केलं, सांगितलं, तर ठीक आहे. तो म्हटला हे कर, तुला जेवायचं तर बघ, हे कर आणि जा म्हणला. त्याला वाटलं की काय एवढा माझा मित्र श्रीमंत असून सगळं असून उपयोग काय. मग जो लहानपणापासून श्रीकृष्णाच्या बरोबर होता त्याला जर कळलं नाही तर मग बाकीच्यांची गोष्ट काय. तो जर कृष्णाला ओळखू शकला नाही, त्या परमात्म्याला ओळखू शकला नाही, कृष्णाचं एक हास्य बघणं आणि मिळवणं, ओम नमो भगवते वासुदेवाय हा आपण जेव्हा जप करतो, हे हा जप किंवा हे जे भजन गायलं गेलेलं आहे हे श्रीकृष्णाच्या हास्यावरती आहे. त्या हास्याचा अर्थच समोरच्याला कळत नाही आणि तुम्ही जसा घ्याल ना तसं तो कळत असतो. तुम्हाला कसं जाणवतंय, तुम्हाला कशा पद्धतीने ते हास्य घ्यायचंय, अशी श्रीकृष्णाची मूर्ती असते. की तुम्ही काय घेताय, तुम्हाला तुम्ही जो मनात विचार करताना त्याप्रमाणे त्या मूर्तीकडनं तुम्हाला मिळत असतं. तसं इथं सुद्धा त्या सुदाम्याचं झालं होतं. काही मिळालं नाही, पण जेव्हा घरी पोचला तेव्हा सगळं बदललं होतं. भगवंताकडे मागायला लागत नाही, तो देतोच जेवढी गरज असेल तेवढ्या. कारण सांभाळणं सुद्धा मोठं काम आहे. कारण आपल्याला सर्व प्राप्त होतं आणि सर्व प्राप्त झाल्यानंतर मनुष्य भगवंताला विसरतो. अर्जुनाला तो सांगतो ही मनुष्याची स्वभाव धर्म आहे. अर्जुना पार्था, सर्व प्राप्त झाली की मनुष्य आत्म्यातल्या त्या परमात्म्याला विसरतो, कारण त्याचा संयम जातो. म्हणून ध्यान आवश्यक आहे. आणि ध्यान कोणाचं, तर स्वयं ध्यान, स्वतःचं ध्यान आवश्यक आहे. म्हणजे इथं आपण जे क्रियायोग म्हणतो की नंतर क्रियायोग मोठे सगळे झाले, अनंत बरेच संत होते, राडी महाशय होते, पण भगवंतानी भगवद्गीतेमध्ये क्रियायोग सांगितलेले, ध्यान योग सांगितलेले आहे. हा आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधला जो भाग आहे इथं जिथं गंध लावलं जातं, तुम्ही डोळे मिटून जर तुमचे दोन्ही डोळे तिथं जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या देहामध्ये काय क्षणामध्ये बदल घडतायत. आपण कानामध्ये आज हेडफोन घालून फिरतो, कधी असं आधी वायर होती, आधी फोन मध्ये वायर घालायची आणि मग फिरतो, आता कॉर्डलेस. भगवद्गीतेत त्याचा उल्लेख आहे, हेडफोनचा नाही. मनुष्य कानानी पाहायला लागेल. चुंबकीय क्षेत्र तयार होतानाच असं होतं. रेडिओ कुठनं तयार झाला, लहरी कशा, आपण कधी याच्या धर्मशास्त्राशी गीतेशी आपण संदर्भ लावतच नाही. भगवद्गीतेत सांगितलं, रेडिओचा जन्म सुद्धा भगवद्गीतेत सांगितलेला आहे. आपण म्हणतो ना की जगात जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर भगवद्गीतेत आहे. लहरी कशा उत्पन्न होतात, तुला कळलंच कसं हे येणार आहे, कुठनं तरी लहर आली, रेडिओ लागला, स्टेशन लागलं, गाणं ऐकलं, आपण बंद करतो, छान गाणं होतं, आता दुसरं नको, पण ती लहर कुठनं आली हे कळत नाही, ती कशी आली हे कळत नाही. मग त्याचा शोध कसा लागला, मग इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. मनाची एकाग्रता जेव्हा साध्य होते तेव्हा मनुष्याचं सहस्त्रार द्वार हे जागृत अवस्थेत येतं. आणि सहस्त्रार द्वार जेव्हा जागृत अवस्थेत येतं तेव्हा मनुष्याला सभोवताली कित्येक किलोमीटर, त्यांनी एक आकडा सांगितला तो माझ्या लक्षात नाही गीतेमध्ये, त्या ह्याच्यातलं ऐकू येतं की तिथं काय चाललंय. त्याला चुंबकीय लहरी म्हणतात, ज्याला ध्यान अवस्थेमध्ये आपण
वाढवू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचू शकतो. विवर्तकांचं ब्रह्मर्षींच्या जगतामध्ये जे पुस्तक आहे ते क्षणात मंगळावर जायचंय. कसं आहे? मनाची ताकद. वापर कुठनं केलाय? भगवद्गीतेत आत्मसंयम योगातनं. इतकी मनाची ताकद आहे की क्षणात कुठेही पोहोचू शकतो. आत्ता खाल्लंय, बहुतेक पोटामध्ये जडत्व निर्माण होईल, होणार, कारण तुम्हीच शरीराला ती कमांड दिलेली आहे. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतोय, तू या अशा गोष्टींमध्ये, हे आता तुम्हाला सांगितलं, हे आपल्या सर्वसाधारण उदाहरण सांगितलं, पण भगवंत अर्जुनाला सांगतोय, वायफळ गोष्टींकडे मनुष्य जेव्हा बघायला सुरुवात करतो तेव्हा ध्येयाच्या पासून वेगळा होतो. तू नको त्या गोष्टींकडे प्रश्न बघतोयस, द्वंद्व बघतोयस, दोन गोष्टी पाहतोयस. शत्रू म्हणून बघ, तुझं कर्म पटकन होईल. भाऊ म्हणून बघितलास तर कर्म होणार आहे, पण त्याला वेळ लागणार आहे आणि त्याच्यातनं अजून कर्म उत्पन्न होतील. तुला करुणा येता कामा नये. आज तू समोरच्या कौरवांना जर मारलंस तर तुझं नाव होईल, पण ते नाव धर्माशी जोडलं जाईल. आणि फक्त तुझं नाव जोडलं जाणार नाहीये, तर सर्व पांडवांचं नाव जोडलं जाणार आहे. पण तुझं मुख्यत्वे जोडलं जाणार आहे, कारण तू नायक आहेस. नायक का आहे अर्जुन? या पाची भावंडांमध्ये ध्यानाची जी अवस्था अर्जुनाने 10 वेळा जे स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतो, ती फक्त अर्जुनाला प्राप्त होती. कुठल्याही क्षणामध्ये, कुठल्याही विचारामध्ये, कुठल्याही संकटामध्ये, क्षणामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि तेवढी ताकद, आत्मिक ताकद वाढवायची ताकद, ही फक्त आणि फक्त अर्जुनामध्ये होती, बाकी कोणामध्ये नव्हती. आणि त्या अनुषंगाने तो ती शक्ती निर्माण करायचा. अशी व्यक्ती जेव्हा अशा गोष्टींमुळे, म्हणजे जे समोर भावनात्मक होऊन गळून पडते, तेव्हा ती वीर म्हणाच्या योग्यतेची नसते. हे भगवंतांनी इथं समाजाला उदाहरण देऊन सांगितलेलं आहे अर्जुनाचं. ही ती व्यक्ती आहे, हा अर्जुन आहे. हे असं सगळं शिकलेलं आहे. आपण म्हणतो ना की सर्व हा सगळा सुशिक्षित आहे, हे सगळं आहे, पण ह्याच्यातनं ही चूक झाली, यांनी हा अपराध केला. म्हणजे या सर्व जे शिकलेलं होतं, सर्व प्राप्त केलेलं होतं, ते सगळं क्षणात मातीत मिळालं. आणि हे दाखवायचं श्रीकृष्ण इथं या आत्मसंयम योगामधनं तो प्रयत्न करतोय. का? कारण हा जर योगच कळला नाही की आपल्याला काय सोडायचं आहे आणि काय घ्यायचं आहे मनुष्याला, आपण क्षणोक्षणी सारखं अस्वस्थ अवस्थेत असतो. स्वस्थता ही आपल्या जीवनामधला भागच नाही. नको त्याच्या पाठीमागं पळत असतो. गीतेचं सांगायचं किंवा गीता जगायचं उद्दिष्ट माणसाचं हेच असावं की आहे तो क्षण उत्तम जग, पुढचा क्षण जो आहे ना त्याचा विचारच करू नकोस. जसा शेतकरी करत नाही. तो अवलंबून राहतो कशावर? त्या पावसावर, त्या हवामानावरती. आपण त्याला तो विश्वास असतो. आज आपण बघितलं की आता 1-1.5-2 महिन्यापूर्वी सगळीकडे पावसाने हाहाकार माजवला, शेती पाण्याखाली गेली, म्हणून ते शेती बंद करणार आहेत का? नाही. उद्या त्याच जोमाने परत कामाला लागणार आहेत. जे घडलं ते कुठेतरी निसर्गाच्या विरुद्ध मनुष्य वागतो म्हणून ते घडलेलं आहे. कारण निसर्ग हाच शेवटी सगळ्यात मोठा निर्णय घेणारा असतो. आपण म्हणतो निर्णय मी घेतो, नाही, निर्णय हा निसर्ग घेत असतो. निसर्गाच्या पुढे मनुष्य हतबल आहे. मग जीवन जगताना सुद्धा निसर्ग, आपल्या भोवतालच्या सभोवतालच्या ज्या गोष्टी असतात, ह्याच आपला निर्णय घेत असतात. मनुष्याला वाटतं की हा निर्णय मी घेतोय, त्याला असं वाटतं की हे मी करतोय, अहम ब्रह्मासी. म्हणून सांगितलं ना, अहम ब्रह्मासी नसावं. ब्रह्म वेगळाच आहे. कर्तेपणा ज्यावेळी मनुष्य घ्यायला लागतो की हे मी केलंय, त्यावेळी समजायचं की हे अधोगतीची सुरुवात आहे. आणि ही इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू जे करुणा वगैरे, जे काही दुःख वगैरे जास्त दाखवत आहेस ना, आता बस. आता काय होतं, जर तू जास्त करतोयस, हे तू जर जास्त जरी केलंस ना, तरी ते लोकांना नाटकी वाटतं. एखादा चांगला माणूस, आपण म्हणतो ना, एखाद्याला खरंच दुःख होतं, नंतर कसला नाटकी आहे,
आई बाप गेले तेव्हा रडला नाही, आणि शेजारचं कोणी गेलं तर इतका रडतोय हा. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये दाखव, नाटकी स्वभाव. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, आपण जगताना मनुष्य आपल्या व्यवहाराकडे बघत असतो, शारीरिक व्यवहाराकडे. मग अर्जुना, तू हे जे करतोयस ना, आता जरा प्रश्न बदल. कारण काय आहे, की हे जर बदललं नाहीस ना, तर समाजाचा परत बघाचा दृष्टिकोन वेगळा होईल, की कृष्णाने कोणाची निवड केली. म्हणजे आधी एवढं सगळं सांगायचं, हा शिकलेला आहे, बीएड वगैरे आहे, सगळ्या डिग्री घेतलेली आहे, आणि याला 2 x 2 किंवा पायथागोरसचा सिद्धांतच माहिती नसावा. मग असं कसं होईल? म्हणजे एक तर ते शिक्षण चुकीचं आहे, किंवा हा तेवढा योग्यतेचा नाही, की जेव्हा समाजापुढे येतं तेव्हा समाजच्या अनुषंगाने विचार करतोय, आणि ह्याचा फायदा अधर्मी लोक घेतात. समोरच्यांना वाटेल, की हा बघा किती हतबल झालेला आहे, आत्ता ह्याच्यावरती अटॅक करा. कारण हा स्वभाव धर्म आहे मनुष्याचा. निर्बलावरती लगेच आपण ताबा मिळवायचा प्रयत्न करत असतो. भांडताना बघा, एखादा चांगला टग्या वगैरे असेल ना, तर मनुष्य जो म्हणतात नको जाऊ दे, दादा जाऊ दे, सोडून द्या. पण एखादं निर्बल असेल तर लागून छाती पुढे करून त्याशी मारायला जातात. ही समाजाची रीत आहे. अर्जुना, हे असंच आहे. जरी तुझ्या हाताला कंप सुटलाय, तरी ते धनुष्य तुझ्या खांद्याला जर गेलं, तर ती खूण समोरच्यांना पुरेशी बोलकी आहे. एखादी कृती करणं, प्रत्येक कृती ही बोलून करायला पाहिजे असं नाहीये. काही वेळा फक्त केलेली कृती ही बोलत असते, आणि ही कृती तिथं गरजेची आहे. आता तू उभा राहा, आता हे बास आहे, हा संयम बास आहे. पण तो अर्जुन आहे, तर तो श्रीकृष्णाला म्हणतो, नाही, तुला सांगणं सोपं आहे, मन सोडून दे, मन विसरून जा, ह्याला याच्यातनं पटकन बाहेर पड. पण मग हे तू ज्या अडचणी उत्पन्न केलेल्या आहेस, त्या तू केल्यासच कशासाठी? तुझ्यात ती ताकद नव्हती ही युद्ध थांबवायची? तुझ्यात तू जर माझी वैचारिकता बदलू शकतो, तशी तू समोरच्यांची वैचारिकता का नाही बदलू शकत आहेस? तू मला जो ज्ञानाचा जो डोस देतोय, थोडक्यात सांगणं आहे, सगळं सांगतो आहे, हे समोरच्याला पण सांग ना. त्यांना सांगितलं तर कदाचित हे युद्ध टळू शकेल. तू आधी सांगायला पाहिजे होतंस. आणि मग तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, ते मला ओळखतात. भीष्माचार्य मला ओळखतात म्हणून समोर आहेत. युद्धासाठी ते स्वतःहून आलेले नाहीयेत. शब्द दिलेला आहे, की कौरव सेनेला मी पाठिंबा देईन, त्यांच्या बाजूने उभं राहीन, हा वडिलांना आणि आईला दिलेला शब्द, घेतलेली प्रतिज्ञा, ह्याचं पालन करतायत, आणि ते मुद्दामून आपल्या समोर आहेत. द्रोणाचार्य त्याच्यासाठीच आलेले आहेत. आणि हे जे उजवीकडचं सैन्य आहे, या सैन्यामध्ये एक वीर सोडता बाकी सगळे हे राज्यासाठी हपापलेले आहेत. आणि जो हपापलेला नव्हता तो होता शकुनी, कारण तोही बदला घ्यायला आला होता. माझी ओळख त्यांना आहे म्हणून तर ते घाबरलेत. माझं अस्तित्व तुझ्या सोबत आहे म्हणून ते घाबरलेले आहेत. माझं अस्तित्व तुझ्या सभोवताली आहे म्हणून त्यांना माहिती आहे आपली शस्त्र काम करतील की नाही. म्हणून हा जो धृष्टद्युम्न, सगळ्यांना माहिती, धृष्टद्युम्न हा सेनापती होता पांडवांचा. लढताना काय पहिल्यांदा लगेच अणुबॉम्ब टाकत नाहीत, पहिल्यांदा असं हळूहळू हळूहळू वर जातं. तसं पद्धतीने आहे, भगवद्गीतेशी जोडलेलं आहे. कृष्णाचा शंख वाजला की सगळे शंख, मग बाकीच्यांचे. त्या शंखाच्या ध्वनीतनं भीष्माचार्यांनी जो ध्वनी काढला, भीष्माचार्यांच्या शंखातनं जो ध्वनी आला, तेव्हा कित्येक हत्ती जागेवर मेले. म्हणजे त्याचा आवाज काय असेल, ध्वनी काय असेल. न लढता, युद्ध सुरू न होताच ध्वनी इतका मोठा, आणि त्यातनं जो निघालेला स्वर होता तो दीर्घ होता. ही एक जाणीव असते.
की आपल्याला कोणाशी लढायचं आहे. आणि ही जाणीव प्रत्येक शंख का वाजवायचे अगोदर? कारण त्या शंखातनं तुम्ही एखादी गोष्ट करा. स्वतः घरी वाजवून बघा. प्रत्येक वेळेला जरी तुम्ही योग्य वाजवत असाल, तरी प्रत्येक वेळेला अवस्था वेगळी असेल, त्या शंखाचा ध्वनी हा वेगळा येतो. रेकॉर्डिंग करून बघा. मग इथं ती प्रथा होती, की आज मी काय ताकदीने आलोय, माझ्या मनामध्ये काय प्रतिशोधाची आग भडकलेली आहे, ती शंख वाजल्यावर कळायची. आणि याच्यामध्ये सर्वात पहिला जो वाजला जायचा आणि सगळ्यात शेवटी जो थांबवला जायचा, ह्या पंचतत्वाचा, पांचजन्य, भगवंताचा. कारण शेवटी पृथ्वीचा समतोल, पंचतत्वाचा समतोल राखणं हे केवळ भगवंताच्या हातामध्येच होतं. आणि युद्ध करताना सगळ्यांना माहिती, कपिध्वज मध्ये मारुती पण होता वरती. मग एवढं असताना आणि हा भगवंताचं हे इतकं नाटक सुंदर रचलं सुरू असताना कृष्णाला वाटलं की आता हा कदाचित मी एवढं सगळं सांगितल्यावरती आता म्हणेल आता ठीक आहे, आता आपण कर्म करायला सुरुवात करू. आणि जसं मागच्या भागात म्हटलं की तो म्हणतो ठीक आहे, आता मी गांडी उचलतो, आता युद्धाला सुरुवात करतो. तिथे कृष्ण घाबरला. ह्याने जर खरंच तयार झाला पटकन हा युद्धाला, तर माझ्या पुढचं ज्ञानाचं काय? म्हणजे मी पुढचं समाजापर्यंत ज्ञान कसं पोहोचवू शकीन? विश्वरूप दर्शन जे पुढं घडतं, बाकीच्या पुढे ज्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये आहेत, हे समाजाला कळेल कसं? पण हे करताना अर्जुन सुद्धा एवढा घाबरलेल्या अवस्थेत कुठंतरी अर्जुनाला वरती येणं प्राप्त होतं. अर्जुन केशवाला म्हणतो, केशवा मला आता कळून चुकलेलं आहे तुझी प्राप्ती कशी होते. काय केलं, काय मनाची स्थिती, काय अवस्था, कशी तुम्ही ध्यान क्रिया केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, हे मला आता केशवा कळून चुकलेलं आहे. पण तो श्रीकृष्ण होता. समाजाला सांगताना काय फक्त एका मार्गी प्रश्न उत्तर नव्हती. मग तिथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तुला जे प्राप्त ज्ञान झालेलं आहे, तुला जे मी सांगितलेलं आहे, ते युद्ध चालू करायच्या अगोदर तू मला जरा थोडक्यात सांग की तुला प्राप्त काय झालेलं आहे. जसं आपण म्हणतो की मी आता वर्षभर शिक्षकांनी शिकवलं, पण जोपर्यंत तुम्ही पेपर देत नाही तोपर्यंत शिक्षकांना कळत नाही तू खरंच शिकलायस का नाही. परीक्षा तर द्यायलाच पाहिजे. मग इथं कृष्ण अर्जुनाला विचारतात, हे पार्था, तुला जे शिकलेलं आहेस मी तुला जे सांगितलेलं आहे, हे खरंच तू मनामध्ये स्वीकारलेलं आहेस का? आणि तुझ्या आत्म्याशी तो योग झालाय का? हे तू मला सांग. मला कळलं पाहिजे की तू व्यवस्थित तुला कळलेलं आहे. कारण नाहीतर नुसतं तू गांडीव धनुष्यात बसून तुझं हातामध्ये परत जर कंप उत्पन्न झाला, तर तुला मी सारखं कसं सांगणार? सांगायचं कारण असं होतं की मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जगताना त्याला क्षणिक आपण जेव्हा परमात्म्याची सेवा करतो, महाराजांची सेवा करतो, कोणाची सेवा करतो, अडचणी दूर होतात, त्याला वाटतं की महाराज आपल्याला प्रसन्न झाले, आता आपण सगळ्यातनं सुटलो, कायम आता हे तत्व माझ्या पाठीशी आहे. पण तेव्हाच भगवंत म्हणतो की तुला कळलंय का मी तुझ्या पाठीशी आहे, आता तू परीक्षा दे. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये अडचणींना सुरुवात होते. ही अडचणीला आलेली सुरुवात, सगळं उत्तम चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, कुठंतरी संकट उभं राहणं म्हणजे समजायचं की भगवंताची परीक्षा चालू झालीये आणि आपण आता विद्यार्थी होऊन ती परीक्षा देणं गरजेचं आहे. मग इथं अर्जुन भगवंताला काय उत्तर देतो पुढच्या भागात पाहू. श्रीराम.